निल्या दुकान बंद कर, बारक्याला घरी सोड, मी येतो. मला जरा महत्वाचं काम आहे. उरकून या रे लगेच. सारथ्या तेवढा टायर घेऊन ये बरं लवकर, गाडीला बसवायचं आपल्या. साईडला ठेवलेला आहे. गौरे जरा आपल्या जानूकडे बघ बर. काय आलं, ब्रेक नाही काय? लागत नाही काय? ब्रेक कमी लागतोय आणि ऍक्सिलेटरचा बी प्रॉब्लेम आहे. बरं, आपोआपच रेस होती. बरं बरं, बघतो. बरं गौरे, एक बरं गेलंस बरं का, नोकरीसाठी पुण्याला न जाता इथं गावातच आपलं गॅरेज टाकलंस. तुला काय वाटतं, पुण्याला गेलो नाही का तेव्हा? पुणे मुंबई समजा फिरून झाले माझं, पण काय नोकऱ्याच भेटाना. भेटलं ते काय परमनंट भेटाना. मग काय आलो गावाकडे, टाकलं गॅरेज. जे काय होईल ते गावातच होईल. ज्यांना नोकऱ्या लागल्या ते आहे पुणे मुंबईला, ज्यांना नोकऱ्या नाही लागल्या ते बसले डिग्र्या घेऊन घरात. आज त्यांनी काय माझ्यासारखं छोटा मोठा धंदा टाकले. अजून काय राहते का, चेक कर. घे तुझी झाली एकदा जान नीट. बरं किती द्यायचे याची? राहू दे नको देऊ. घ्या ना काहीतरी 20-30. नको राहू दे. बरं चालते, चल येऊ का? बरं ये. बरं म्हण्या, ती रामदास चौरांची बिअर शॉपी चालू आहे, घ्यायची का बघ? बघू. तुला काय वाटलं, तू सोडून जाशील म्हणून रडल बाई मी? अरे लय आनंद आहे मी, फक्त तू सुखात राहा. जानू, ए जानू, आलेच. लगन 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 लग गई रे, तू समर लगन लगी. ए ढेकळांनो, काय तुमचं बसायचं? मामा, अय मामा, मामा. राव सुभाष, काय झालं वरडायला? मामा कुठे? मामा वय आहेत की वरती फोनवर बोलतात. बर, आपण काय काम आहे? काय नाही, अहो सांगा तर काय काम आहे? काय ना, काय ना. काय तरी पोरगं आहे. मामा, अय मामा, तुला माहिती आहे ना? मायला मग आता काय मी येऊन करायचं का ते रे? शायला आताच करत नाही ट्रान्सपोर्टचा धंदा. 8-8 गाड्या रोज फिरतात, मुंबई पुणे गुजरात, माहिती आहे ना सगळ्यांना. काय अरे तो पैसे देत नसेल ना तर मागं फिरा, बघून घेऊ आपण. त्या मायला आपल्यालाच अशी लोक भेटतात सगळे. हा फोन ठेव. हे काय रे सुबे, काय चाललंय तुझं? काय मामा, जानू तुम्ही पोरगा बघता कळलं मला. आईने मला सांगितलं, आणि तुला तर माहिती आहे जानू मला आवडती. अरे अजून कुठं बघितलंय सुब्या? त्या दिवशी आम्ही सगळं बसलो होतो ना, त्यावेळेस विषय निघाला होता. आणि चांगला पोरगा असेल तर बघू म्हटलं. मग कशाला पोरगा बघायचा, मी आहे ना. आणि जानू बरोबर मीच लग्न करणार. अहो सुभाष, एवढ्यात नाही लग्न करायचं तिचं. असंच सगळे बसलो होतो म्हणून बोलता विषय निघाला. काय नाही, जानू बरोबर मीच लग्न करत असतो. हे सुब्या, कशाला सकाळी सकाळी कलकली लावली आहे? आणि तुला माहिती आहे ना, जानू माझी एकुलती एक मुलगी आहे ती. आणि तिचं जेव्हा लग्न करायचं असेल ना, तेव्हा चांगला मुलगा बघणार मी तिच्यासाठी. चांगला म्हणजे मी काय वाईट आहे काय? मी वाईट म्हणजे माझी आई बिवट जाऊनच सांगतो आईला नाव. अहो सुभाष, त्यांना तसं नव्हतं म्हणायचं. थांब, सांगतोच मी आता माझ्या आईला. मामा आपल्याला खराब होते ते. हे सुब्या, मी कवा तसं सांगितलंय रे? आणि उगी काय पण बोलायला लागलाय तू. तसं नाही म्हटलं म्हणजे म्हणणं तसं झालं हे ना. सुब्या, अरे का डोक्याची कलई करायला लागला? काय बोलतोय त्यालाच कळ ना, काय बोलतोय तू? शेंडा कुठं आणि बुडका कुठं काही कळ ना तुझं. मामा जाऊनच सांगतो तो आईला. अहो सुभाष, थांबा की आले तर डोसा केलाय खाऊन जा. नाही आणि मामा जानू फक्त माझीच आहे.
डार्लिंग आला का? आला काय म्हणजे बसला असं गावात कुत्र्या मारीत दुसरं काय काम आहे त्याला? आणि काय रे डार्लिंग डार्लिंग लावलंय? काय भाऊ बिऊ दादा बिंदा म्हणता येतं का नाही तुला? काय मोबाईलमुळे तुमच्या डोक्याची बार खोकी झाल्यात राव, कळा ना काय? हो नाना, त्या मोबाईल म्हणून दुनिया जवळ यायला लागली. हा. आता 4G 5Gचा जमाना आहे. ते तुम्हाला नाही कळायचं. पण मला नको शिकू काही पण. बर हं. तेवढं ते शाळांना पाणी दे. हा, नको सांगू मी करतो. आलो जरा बाथरूमला हा, जाऊन. करतो पण म्हणे या इकडे रे. बोला की नाना. काय काम धंदा करतो का नाही काय तू? अहो कामच बघतोय, चालू आहे. काय चालू आहे? पण तुला शाळेत कॉलेजमध्ये घातलं मग ते सगळं गेलं का पाण्यात आमचं? अहो नाना, सगळे घरात डिग्री घेऊन बसलेत. भल्या भल्यांना नोकऱ्या नाहीत. माझ्याकडून काय लगेच अपेक्षा करता? अरे आपल्याला 2 एकर जमीन आहे चांगली बागायत. तिथं माझ्याबरोबर जर तिथं कष्ट केलं तर तुला काही कमी बापाचं समजतील का? अहो नाना, शेती आपलीच आहे. मला जरा बाहेर हातपाय तर मारू द्या. काय नाही झालं तर शेतीच आहे की. अरे पण तुला कोणतरी पोर द्यावा या हिसाबासाठी तरी तू लग्न कर, आपलं काहीतरी काम धंदा कर. का बरं कोण पोर नाही द्यायचं म्हणाला? कुणी बी हसत हसत लगीन करीन त्याच्यासाठी. मी तर एका पायावर आहे. अगं सुमे कशाला हाताने वाटोळ करून घेते? हा नाही कुठं काम धंद्याला म्हणजे तुम्हाला दोघांना मी पुसू का? हा म्हणजे तिचं वाटोळ होईन आणि माझं चांगलं होईन होय. स्वतःच्या हाताने कोण पायावर दोंडा मारून घेणार आहे? ए सुमे तू कशाला आली ती? तुझं तू काम कर. ह्याकडं याच्या येड्याच्या नादी लागते का? ही परिभावाची निवड काम धंदा करायचं नाही, काय नाही बोंग धिंडायचं, बापाच्या जवळ उड्या मारायचं, दुसरं काय आहे? मला धोंडा म्हणतो काय? आ अगं तसं नाही ग. मग कसं? तुझ्या आणि माझ्या लग्नाचा विचार स्वप्नात बी नाही केला. मान्या, अरे थांब ना. आता काय गाडीवर पावसात मला फिरायला नेतो का? ए, काय तुझं काय ग सारखं लग्नाचं फिरायचं असतंय? का बरं? आपलं लग्न झालं का? आपला संसार नाही व्हायचा का? मी काय बाया संग लग्न करते का? आणि तू काय बाप्या संग लग्न करतो का? तुझ्यात काय कमी आहे का माझ्यात काय कमी आहे आपला संसार नाही व्हायला? सुमे, काय तुला काय कामाचं बोलायचं असेल तर बोल. आता जा घरी पळ. कामाचं बोलू काय? 2 जण जवळ आल्यावर गुदगुल्या तुला बी होत्यात आणि गुदगुल्या मला बी होत्यात. मला नाही होत गुदगुले, तुलाच होत असं? असते. नाही होत? ए, आता ए, सुमे, आता नाही. ए, बाई अजिबात ना. सुमे, काय? हा? अगं काय करायला लागलीस ग? काय धिंगाणा लावलाय? अगं नाही काय नाही, जरा तुझ्या पोराला लग्नासाठी तयार करते. काय ह्या पोरांचं चालतंय काय माहित बाई. आजकालच्या पोरा स्वरांचं काय खरं नाही. नाण्या, पण खरं खरं सांग, तुला मी आवडते ना? ए सुमे, काय? मला फक्त जानू आवडती. मग तसंच बघत्या तोंडाच्या. हा बोल माझी, काय काम काढलं? कशाला घ्यायला होता? काय नाही, ते तुम्ही बिअर शॉपी चालवाय देणार आहे असं ऐकलं. म्हणलं घ्यावी चालवाय. हा द्यायचंय की. अरे सगळी कामं आता स्वतःला सांभाळता येत नाही एकट्याला, म्हणून विचार केला की बिअर शॉपमध्ये एखादा पोरगा ठेवायचा किंवा कोणी चालवायला घेत असेल ना त्याला द्यावं. मग मी घेतो की चालवाय. हो का? मग पगारावरती राहतो का 5 लाख रुपये देऊन दुकान चालवतो? पगार होऊ नको, मीच चालवतो. पण 5 लाख म्हणल्यावर जरा 10-15 लाखाचं ते बिअर शॉपी आहे. माल आहे 10-15 हजाराचं त्याच्यामध्ये. सगळं भरलेलं दुकान तसंच द्यायचंय चालवायला. बघ 5 लाख रुपये काय जास्त वाटतंय होय? जास्त नाही, पण आता लगेच द्यायला जमायचे नाहीत त्याच्या. अरे नाही काय, हे काय भाजीपाल्याचं दुकान आहे होय 5-50 हजाराला भेटायला? काय म्हण्या. बरं ठीक आहे, 5 लाख रुपये नाही ना, 2 लाख रुपये दे आणि जे काय होईल ते आपल्या दोघांमध्ये 50-50.
2 लाख रुपये तरी आहे का नाही द्यायला? हे जमतंय की 2 लाख जमतील. उद्याच देतो 2 लाख. हा, आणि एकदा का दुकान तुझ्या ताब्यात दिलं ना तर मग स्वतःच्या दुकानासारखं सांभाळायचं. मग माझ्यात त्याच्यात काय नाही, बरं का? हा, त्याची काळजीच करू नका. स्वतःचं दुकान असल्यासारखं सांभाळणार. चला येतो. हा, थांब. अगं ऐकलं का? अगं चहा बी काय हाय का नाही? नाही, नको चहा नको, येतो मी. अरे मला थांब की, चहा पिऊन जा. अहो आता परत येतो, पैसे घेऊन आल्यावर चहा पिऊन जातो. अच्छा ठीक आहे, चल येतो. हो. हा पण निले आहे का? हा आहे ना. काय सांग आहे का? बोलव. आहे निल्या बाहेर ये. म्हणे काय म्हणतो बघ. निल्या, अय निल्या, निलेव. मला बोल की. काय म्हणतो? सर 50,000 आहेत का? अरे याडा बिडा झाला काय? 50,000 माझ्याकडे असते तर मी तुझ्यासोबत काय हिंडलो असतो रे. हा बघ की, देतो महिन्यात परत. कशाला लागते आता रामदास पवार नाही का, त्याचं काय? बिअर शॉपे चालू आहे द्यायची म्हणतोय. घ्यावी म्हणलं चालू आहे. नाही लागा, माझ्याकडे नाही तेवढे पैसे. आणि असते ना तुला 0 मिनिटात दिले असते. आईला काय करावं काय काढा ना. बरं जाऊ दे, येतो मी. हा मला ऐक की, ते गोप्या नाही का, त्याच्याकडे बघ, त्याच्याकडे असते ते दिल. बघतो. पण बघतो काय होते. बघ बघ. हॅलो, हा कैलास भाऊ, मनोज बोलतोय. जरा पैसे पाहिजे होते. 50,000. नाही होय. बरं ठीक आहे, काय नाही. हां वापस या. काय रे? हा, जरा पैसे लागत होते. किती पाहिजे? 50,000. परत कधी देणार? 1.5 महिन्यात देतो की परत. प्रथम पाहतो. हां किती आहेत? दर हे 10 आहेत. 10 आहे का? हां, पण 1.5 महिन्यात परत रिटर्न पाहिजेत. बाकीचे पैसे? बाकीचे पैसे रोहितकडे पाठवून देतो थोड्या वेळात. हां बरं चालतंय. चालेल, येऊ का? बाकीचे थोड्या वेळात तुला पाठवून देतो. होय होय. ना एक बोलायचं होतं. बोल तरी काय बोलायचं होतं? ते रामदास पवारची चौकातली बिअर शॉपी नाही का, ती चालू आहे घ्यायची. ते नाम्याच्या पलीकडून आहे ते दारूचं दुकान. ते रामदास पवार चालत होतं, त्याचं काय झालं? ते चालवत होता पण त्याला बाकीच्या कामांनी जमत नाही ना आता. ते दुसऱ्याला देतोय चालू आहे. घ्यावी म्हणलं चालू आहे. आता मग असं उद्योग करण्यापेक्षा दुसरं चांगलं काहीतरी कर ना. का ते एवढंच उद्योग आहे तुला दारू दुकान चालवायचं? आहे का? तुम्हाला तर काही कौतुकच नाही लेकराचं. काय करायचं म्हणते लेकरू तर तुमचा मोडता आहेच का मधी? मी कशाला मोठं घालू? काय करायचं करा तुम्ही, काय सांगू नका मला. अहो नवीन दुकान नाही आहे, पहिलंच दुकान चालवाय घेतोय. आणि जो तो ज्याच्या त्याच्या मर्जीने येत असतो दारू प्यायला. बघू बाबा तुझ्या हिशोबाने तुला काय करायचं ते कर, मला काय नको सांगू. जाऊ दे. करणारच आहे पण त्याला पैसे लागत आहेत. पैसे तर द्या. आहे का आता? तू धंदा करणार आणि पैसे मला मागणार. पैसे विषय काय नाही तुझं, तू काय करायचं ते कर, मला नको सांगू काय. किती पैसे? लाखभर लागतात. लाख रुपये? म्हणजे तसं 2 लाख लागतात. 2 लाख? लाखभर मी करतो बाहेरून गोळा. मला वाटलं 10-20 हजार रुपये लागत असतील तर दिले असते. बघ तुझं तू, काय सांगू नको. आणि पैसे काय झाडा तोडायचे का रे? दुसरं तू माझ्याकडे ठेवायला दिले तर ते पैसे मागवतो.
काय चालू तुमचं तुम्हाला नाही मागायचे मग कुणाला मागायचे? काय 1-1.5 महिन्यात देतो की तुमचे पैसे परत? पैसे बिसे काय नाही मिळायचे ते लिहि ठेवू. आहे का? अहो ओ आधी म्हणायचे काय काम नाही करत आता करतो ते ह्यांना बघवा ना. कसं करायचं? राहू दे मीच नाही जेवण. अरे ते पण ताट सरकून गेले आणि तू पण असं भरलं ताट सरकून नाही बाळा. घे खा गुमान खा. गुमनच खातोय. हे आहे सांग ना नानांना पैसे द्यायला. अरे तू असं राग केल्यावर नाना पैसे देणार आहे का? तू बी आता त्यांच्याकडे बोलायला लागली का? अगं तुमच्याकडे नाही मागणार तर कोणाकडे मागणार मी पैसे? ठीक आहे बघते मी काहीतरी. होय किती 1 लाख रुपये पाहिजेत? हे बघ मी तुला देते बघ पैसे. हां पण नानाला कळायच्या आत पैसे परत कर. होय तुला महिनाभर देतो परत. दे खा आता.